राज्यात आता पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे चिंता मिटली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र आता राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब प्रौढक यांचा नवा अंदाज समोर आला आहे. जून महिना संपत आला तरी देखील राज्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते, परंतु आता राज्यात पावसाचं दमदार आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं IMDने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. नागपूर वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात येत्या जुलै ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाप्रमाणेच इतरही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाब प्रौढक यांचा हवामान अंदाज समोर आला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब प्रौढक यांनी वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यात येत्या 3 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे, मुंबई, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात धुवाधार पाऊस होणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डक यांनी केलं आहे. येत्या 3 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये हलका ते काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. मात्र 3 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून अतिमुसळधार पाऊस पडेल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान परतीचा पाऊस महाराष्ट्रात जोरदार कोसळेल असा अंदाज देखील पंजाब प्रौढक यांनी वर्तवला आहे. जूनमध्ये पावसाची तूट आहे. पासून जून महिन्यात या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला होता. मात्र यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे पावसामध्ये तूट निर्माण झाली आहे. एकट्या विदर्भात जवळपास 50% तूट झाली आहे. ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया